नमस्कार. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुवर्य नाना जोशी म्हणायचे की एकादशीला उपवास केल्याने 3 प्रकारचे जे आजार आहेत, जसं हृदयरोग, उच्च रक्तदाब व मधुमेह हा त्या व्यक्तीला होणारच नाही. एक छोटा उपवास म्हणजे गुरुवार आणि जो मोठा उपवास म्हणजे दर एकादशीला येतो, तो जर प्रत्येक व्यक्तीने केल्यास तो व्यक्ती आयुष्यभर निरोगी राहतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी पोटाशी संबंध ठेवण्याचा सोपा मंत्र दिला आहे. वदनिक वळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. तोंडात कोणतीही वस्तू घालताना किती मोठा घास घ्यावा, काय व केव्हा खावे हा विचार करणे आवश्यक आहे. पोटसंस्थेचा मालक जो परमात्मा आहे त्याच्यावर पचनाची जबाबदारी आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. याचा विचार करूनच सर्वांनी उपवास करावा. धन्यवाद.